आपल्यासोबत आपण जर कोणासोबत फिरत असू आणि अडखळत त्याचं पाऊल जर त्या ठिकाणी कुठेतरी चुकला आणि तो पडला तर त्याला सावरण्याचा आपण प्रयत्न करतो. आपण एखाद्या जिन्यावरती असतो आणि जिन्यावरून कोणीतरी पाय घसरून पडतो तेव्हा त्याला सावरण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करतो. पण जो मनानं या ठिकाणी पडलेला आहे, जो डिप्रेशनमध्ये गेलेला आहे, जो नाराज आहे, जो दुःखी आहे, हतबल आहे, त्यांना कधी सावरायचं? त्यांना आपण सावरतो आपल्या जीवनामध्ये? त्यांच्याकडे कधी सहानुभूतीनं आपण बघतो किंवा त्यांना आपण हात देतो मायेचा किंवा त्यांना आपण उभं करतो? हा विचार करायची गोष्ट आहे. हे सावरण्याची प्रक्रिया तुमच्या कुटुंबापासून सुरू होऊ शकते. तुमच्या कुटुंबात कोणीतरी हतबल झालं असेल, त्यांना सावरण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कुटुंबातला सदस्य सावरला, हळूहळू तुमचं संपूर्ण कुटुंब सावरता येईल आणि आपोआपच तुमच्यामध्ये एक अचाट शक्ती त्या ठिकाणी तयार होईल आणि तुम्ही सकारात्मकतेनं त्या ठिकाणी जीवन जगायला लागाल. नमस्कार.